हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आज सकाळ सकाळी किती वाजता उठले माहिती आहे का? मी 5:30 वाजता उठले। तसा तर नेहमी मी 7 वाजताच उठत असतो, पण आता काय झालं, आई लवकर उठते 5 वाजता, त्याच्यामुळं मला पण उठवते आणि आपली सकाळ जे एकदम फ्रेश वाटते। आमच्या दारात आहे का नाही, सकाळ सकाळ 2 चिमणे आहे ना, घरटं बनवायच्या विचारात आहे। घरटं कांबळे वाह, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आज आईमुळे सगळे लवकर उठले का नाही, मग चला घेऊया मस्तपैकी ब्लॅक टी आणि सोबत बिस्कुट। या मित्रांनो, सकाळ सकाळ नाश्ता करायला सकाळच्या आता बरोबर 8 वाजलेले आहेत आणि चहा बिस्किटचा नाश्ता आमचा बहीण भावाचा चालू आहे। कसं वाटतंय सकाळ सकाळ? फ्रेश वाटते, म्हणजे फ्रेश वाटते। सकाळी लवकर उठल्यावर फ्रेशच वाटत असते। आम्ही काय म्हणलं का, आम्ही बहीण भावाने बिस्किट खावा असं काही नियम आहे काय? तो पण खात जा, ये चहा बिस्किट खा। वा 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 वा, आज इडलीचा बेत। वा कांबळे ताई वा, आज इडल्या खायला मिळणार। तसं काही नेहमी खातोयच की, आज खायला मिळणार म्हणजे आज करायला लागली। सकाळ सकाळ इडली खायला मजा येते का नाही? रोज असते काय इडल्या सांबार कर्नाटक मध्ये तिकडं आईच्या माहेरकडं नेहमी असते इडल्या। चला किती वेळ लागेल आता ह्याला शिजायला? 20 मिनिटात। ओके, खाएंगे फिर इडली। मग असे 10 वाजता नाश्ता केलाय बरं का, इडली सांबर डोसा पण खाल्लाय। झोप लागायला लागली खाऊन खाऊन, म्हणजे आज एवढं खाणं झाले काय। आता दुपारच्या जेवणात पण तीच खायला लागली आहे का, सांबर, खोबऱ्याची चटणी, इडली, चपाती, आंब्या तर केवढ्या लांब ठेवलाय मी। या जेवायला या, जेवण करतो आणि मस्तपैकी आराम करतो। लय झाले इडली, लय झाले आज। एक तर दिवसभर खा 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 खा, अजून काय आलंय माहित आहे का? ऊसाचा रस। दिवसभर खाऊन आता ऊसाचा रस प्यायचा। चला, आज चहाच नाही तर आज ऊसाच्या रसाचा काय रसाचा बेत आहे ना? बरोबर आहे, बेतच आहे का? चालू झाला। थंड थंड ऊसाचा रस प्या, यव्वा प्या प्या। इडली खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी ऊसाच्या रसाचा आनंद घेताना सिद्धार्थ काटे। आज तुला सांगू, आज दिवसभर अरे चहा सांडला रे बाबा, काहीतरी काम लागायचा।
जपून करत जा जरा. गॅस आहे ते. गॅसचे पंगाले नाही का नाही या सावकाश करायचं. त्या दिवशी पण माहिती आहे ना कुकरचं कसं झालं. कुकर उडला डायरेक्ट पत्र्याला लागला होता. काय जपून करायचं. रिस्की असते जरा. लागलं केलं जरा कसं आहे. बरं ते जाऊ दे. दिवसभर का नाही आज इडली सांबर डोसा चहा आज अख्खा दिवस ह्याच्यातच गेलाय. संध्याकाळी जेवायचं घे. जेवायचं पण थोडं जेवायचं कारण अजून इडली हा वरण भातच कर बाबा. हलकं हलकं फुल झाले म्हणजे काय विचारच नको. गुंगी चढायला लागले. गुंगे खाऊन खाऊन अख्खा दिवस. आजचा व्लॉग अख्खा दिवस फक्त खाण्यातच गेलाय. चला आता चहा पिऊन घेऊयात. केवढ्या खाल्लं हेलिकॉप्टर चाललंय रे बाबा. लेकर किती कालवा करा. केवढ्या खाल्लं कांबळे हेलिकॉप्टर गेले माहिती आहे का. कोण गेले काय माहित नाही. अजून तिकडे गेले लांब गेला आता. या 4चा चहा प्यायला. आजकाल काय झालं माहिती आहे का पाटकुल गावावरनं विमान हेलिकॉप्टर नेहमी जायला लागले. ते असं वाटायला लागलं पाटकुल शहर होते का काय. जसं जत्रा जवळ येत आहे तसं कांबळेचा नटायचं जरा जास्त वाढलेलं आहे. हा पार्लरमध्ये जायचं आहे. काय करणार आहे पार्लरमध्ये जाऊन. तसलं काय आम्हाला माहित नाही बाबा. हां हां तसलं काय आपल्याला माहित नसते पोराशांना. तर मित्रांनो मी समजू शकतो की दिवसभर इडली खाणं आणि चहा पिणं याचं प्रमाण जरा माझं जास्त झालेलं आहे. पण मी काय करणार. माझी बहीण तेवढं खायलाच करते. असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.